नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट। अरविंद केजरीवाल यांना अटक होणार, आप नेत्याच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ। काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, कारण कथित मद्य घोटाळा प्रकरणी ईडीने तिसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर केजरीवाल यांनी चौकशीसाठी जाण्यास नकार दिला आहे। त्यामुळे लवकरच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक होऊ शकते, असा अंदाज आदमीच्या पक्षाच्या नेत्यांनी लावला आहे। आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी एकामागून एक ट्विट करत केजरीवाल यांच्या घरी ईडीची छापेमारी आणि त्यांच्या अटकेचा अंदाज लावला आहे। ईडी पथक म्हणजेच मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरी पोहोचून त्यांना अटक करणार असल्याची माहिती आहे, असं खळबळजनक ट्विट दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी केलं आहे। त्याचवेळी राज्यसभा खासदार आणि आप नेते संदीप पाठक यांनी देखील पोस्ट करत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ईडीची छापा टाकण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे। याशिवाय आप नेते आतिशी यांनी देखील उशिरा ट्विटवर एका पोस्ट करत अरविंद केजरीवाल यांच्या घरी छापा मारण्याचा अंदाज वर्तवला आहे। दरम्यान एकीकडे ईडीची जास्ती काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेली असताना केंद्राच्या सर्वात शक्तिशाली संस्थेला न जुमानण्याचे धाडस दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल करत आहे। सलग 3 समन्स येऊन सुद्धा ईडी चौकशीला हजर न राहिल्याने केजरीवाल काही लपवत आहे की राजकीय फायदा करून घेत आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे। परंतु केजरीवालांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता अधिक आहे। समन्स बजावूनही चौकशीला हजर न राहिल्याने ईडी केजरीवालाविरोधात न्यायालयात जाऊ शकते। एखाद्याचे 3 नोटीसला उत्तर दिले नाही तर ईडी त्या विरोधात न्यायालयाची पायरी चढण्याचा अधिकार आहे। कोर्ट केजरीवालाविरोधात जामीनपात्र वॉरंट इश्यू करण्यास सांगू शकते। तरी देखील ते चौकशीला हजर झाले नाही तर न्यायालयीन प्रक्रियेत त्यांना अटक केली जाऊ शकते। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।